आता हा काय सम आहे, ए प्लस ए बार बी बार सी प्लस ए बार बी बार सी बार प्लस ए बी सी प्लस ए बार आणि बी बार. आता आपण इकडं काय करायचं, ह्यामध्ये आता कॉमन काय काय आहे ते बघा. ए ॲज इट इज मी खाली घेतला प्लस, आता ह्या दोन्हीमध्ये काय कॉमन दिसतोय, ए बी सी दोन्हीकडेच आहे. आता ए बार बी बार ह्यात पण आहे आणि ह्यात पण आहे, फक्त सी आणि सी बार सेपरेट राहत आहेत. तर मी घेतो हा ए बार बी बार सी प्लस सॉरी थांबा, पहिले ए घेतला ॲज इट इज, मग ह्या ह्या चारमध्ये पहिले कम्पेअर करायचा. पण आता ह्यामध्ये ए बार बी बार सी आहे प्लस ए बार बी बार सी बार आहे. हे दोनमध्ये कम्पेअर करून आपल्याला उत्तर काय निघतं आहे बघा, प्लस ए बार बी बार राहते काय सी प्लस सी बार, सी प्लस सी बार राहते. म्हणजे ह्यातला सी आणि ह्यातला सी बार हा आपण ब्रॅकेटमध्ये घेतला, प्लस ए बी सी प्लस ए बार बी बार मी ॲज इट इज हे घेतले. ओके, आता काय करूया आपण, ए बार बी बार इंटू सी प्लस सी बार, सी प्लस सी बारचं उत्तर काय येतं 1 येतं. ओके, तर हा ए ॲज इट इज घेतला प्लस ए बार बी बार झाला, कारण की हा दोन्हीचा 1 येतो आहे ना. मग ए बार बी बार इंटू 1 इज ए बार बी बार प्लस ए बी सी प्लस ए बार बी बार मी ॲज इट इज लिहिलं. तर बघूया आता मला सांगा, ह्या दोन्हीला आपण ॲज इट इज लिहू शकतो का, लिहू शकतो ना, लिहू आपण. मग मी हा ए ॲज इट इज घेतला प्लस ए बार बी बार प्लस ए बी सी लिहिला. ओके, आता बघा इकडे लक्ष द्या, ह्या दोन्हीमध्ये काय कॉमन आहे का, नाही, पण ह्या दोन्हीमध्ये ए कॉमन आहे ना. तर मी हा ए ॲज इट इज घेतला प्लस नाही, ब्रॅकेटमध्ये बी सी प्लस 1 लिहिलं. ओके, प्लस हा ए बार आणि बी बार ॲज इट इज लिहिला. आता हा बी सी प्लस 1 काय येणार आहे, 1 येणार आहे. मग ए इंटू 1 प्लस ए बार बी बार. आता बघा ए इंटू 1 काय येणार आहे, ए प्लस ए बार बी बार ॲज इट इज. आता हे पुढे सिम्प्लिफाय होणार नाही आहे, तर हे असं आलेलं आहे उत्तर आपलं. कळलं का. कन्स्ट्रक्शनचा सुद्धा विषय असतो की बाबा हे असं बुलियन एक्सप्रेशन देतात ए बी प्लस बी सी. आता ह्या बुलियन एक्सप्रेशनवरनं आपल्याला डायग्राम किंवा लॉजिक गेट्स कन्स्ट्रक्ट करायचे असतं. असा पण प्रश्न येतो, रिअलाइज द बुलियन एक्सप्रेशन, रिअलाइज द बुलियन एक्सप्रेशन युजिंग गेट्स, असं म्हणजे असं प्रश्न येतो. आता ए बी प्लस बी सी, हा ए बी कुठला आहे, ए इंटू बी आहे, मग हा कुठला गेट झाला, अँड गेट झाला, ए आणि बी. मी हे दोन काय दिले, इनपुट दिले. आता इथं काय दिलं आहे, मध्ये प्लस आहे, हे आपण राहू दे. आता इथं काय दिलं आहे, बी सी दिला आहे, मग हा दुसरा अँड गेट आहे, दुसरा अँड गेट आहे, मी इथं सी दिला. आता इथं बी आहे ना ऑलरेडी वर, आपल्या दोघांचं ॲडिशन आलं पाहिजे ना, त्यामुळे हा मी बी ॲज इट इज असं वरनं जॉईंट करून ह्याला काय केला, इनपुट बीचं दिलं. ओके, ह्याला काय दिला, मी बीचं इनपुट दिलं. आता इथं मध्ये काय येतं, ॲडिशन आहे. तर ही ॲडिशन आहे म्हणल्यावर कुठला आला, ॲडिशन कशात होते, ऑरमध्ये होते. मग मी हा काय करतो, इकडं असं एक इनपुट घेतो ह्या अँड गेटचा, ए इंटू बीचा, आणि हा बी इंटू सीचा मी दुसरा इनपुट घेतो आणि कोणाला देतो, ऑर गेटला. म्हणजे माझं उत्तर काय येईल, ॲडिशनमध्ये येईल. आता हा ए इंटू बी काय आला, ए इंटू बी आला अँड गेटचा ह्या एका इनपुटमधनं, आणि ह्या अँड गेटमधनं काय आला, बी इंटू सी. आता हा ऑर गेट असल्यामुळं काय होणार आहे, ॲडिशन. आलं का, ए बी प्लस बी सी. ओके, आता इकडे लक्ष द्या, हा दुसरा आहे आपला ए बी प्लस ए बी बार, म्हणजे दोन्ही इनपुट काय आहेत, ए बी आहेत. पण आपल्याला काय करायचे, इथं 2 दिलेत ना, मग आपण 2 गेट करू. एक ए बी अँड गेट घेतला आपण ॲज इट इज, दुसरा एक अँड गेट घेतला ॲज इट इज. ओके, तर आता इकडं नीट लक्ष द्या, पहिला काय आहे, ए बी आहे, दुसरं काय आहे, ए बी बार आहे. कळलं का. मग मी पहिला काय करतो, हा ए ॲज इट इज इथनं वरनं खाली घेतो. ओके, आणि दुसरा काय आहे, बी बार आहे. ओके, मग मी काय करतो, हा बी ॲज इट इज घेतो खाली, आणि इथं काय करतो, पहिले नॉट गेट लावतो. म्हणजे काय होईल, हा इथं ए आहे, हा बी आहे,
हा काय झाला इथं बीचा इथनं मी घेतला इनपुट. ओके, तर हा इथं मी नॉट गेट लावल्यामुळं काय होणार आहे, बी बार जाणार आहे. कळलं का? आता हा अँड गेट आहे ना, कुठला गेट आहे, अँड गेट आहे. मग आता ॲडिशन आहे ना मध्ये, मग मी काय करतो इथं ऑर गेट लावतो. आता यातनं काय येणार आहे, ए आहे आणि बी इनपुट आहे, ए इंटू बी, ऑर गेट असल्यामुळं प्लस. आता ए आणि बी बार, हा मी इथं काय घेतला आहे, ए इनपुट घेतला आहे, तो इथं काय येणार, ए येणार. बी इनपुट घेतला आहे, तो इथं नॉट लावल्यामुळे इथं बी बार झाला, मग तो काय झाला आउटपुटमध्ये बी बार. आता अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. इकडं काय आहे, ए बार बी बार प्लस बी बार सी बार प्लस ए बार सी बार. आता आपल्याला काय आहेत, 3 इंटू आहेत आणि काय मध्ये ॲडिशन आहे, म्हणजे आपल्याला 3 पहिले अँड गेट्स घ्यायचे. मी 3 अँड गेट घेतले. ओके, पहिल्याला दिलं ए आणि बी. ओके, आता पहिले काय आहे, ए बार आणि बी बार. मग मी इथं पहिले काय लावले, नॉट गेट लावले एला आणि बीला अलीकडं. ओके, तर हे काय होणार आहे, एचा इथं गेल्यावर ए बार होणार, मग इथनं काय होणार, तो आउटपुट म्हणून ए बार, आणि बीचा बी बार, इथनं आउटपुट जाणार आहे बी बार. ओके, हा ए बार आउटपुट जाणार आहे आणि हा बी बार आउटपुट जाणार इथनं. ओके, आता आपल्याला काय दिले, 3 घेतलेत ना, मग हा मी दुसऱ्याला काय घेतला, इथं बी बारच आहे ना, मग मी इथं डायरेक्ट इथं जोडला, तो ॲज इट इज ह्या नॉटमधनं इथं बी बार झालेला आहे, तो इथं ह्या दुसऱ्या अँड गेटला बी बार म्हणून आलेला आहे. त्यानंतर काय दिले, सी बार, मी ह्याला काय दिलं आहे, सी म्हणून इनपुट दिलं दुसऱ्या अँड गेटला, बी आणि सी. ओके, मग इथं मी काय लावला, सीला नॉट गेट लावला, म्हणजे सीचा काय झाला, हा सी बार इथं होणार, सी बार. कळलं? मग हा बी बार आणि सी बार झाला इकडं. आता इकडं लक्ष द्या, तिसरं काय आहे, ए बार आणि सी बार. मग आता हा ए बार इथं येणारच आहे ना नॉटमधनं पुढं, मग मी हा ॲज इट इज इनपुट इथं तिसऱ्या अँड गेटला ए बार म्हणून घेतला आणि हा इथं सी बार झालेला आहे. कळलं? त्यामुळं मी हा इथं चुकून मागं लावला आहे, पण मी इथं पुढं वर लावणार सी बार. ओके, म्हणजे काय होईल, तो इथनं सीचा इथं सी बार झालेला आहे नॉटच्या पुढं, म्हणून मी हा इथं सी बार घेतला. ओके, आता आपल्याला काय करायचे, ए बार बी बार प्लस बी बार सी बार प्लस ए बार सी बार असं करायचं आहे. मग मी काय करतो, पहिले ह्या 2 गेटचं पहिले ऑर गेट घेतो, म्हणजे दोन्हीची पहिले ॲडिशन करतो. ओके, ही मी दोन्हीची काय केली, इथं 2 इनपुट दिले. ओके ओके, मग आता इथं काय आलं, ए बार बी बार ह्या अँड गेटपासनं ऑर गेट असल्यामुळं प्लस झाला आणि काय आला इथं, ह्या अँड गेटपासनं बी बार आणि सी बार आला. ओके, आता हे पहिले मी एक आउटपुट काढून घेतलं. आता मी काय करतो, ह्या अँड गेटला इथं एक इनपुट घेतो आणि ह्या ऑर गेटमधनं एक इनपुट काढतो, म्हणजे काय येईल मला, ह्या इनपुटमधनं ए बार बी बार प्लस बी बार सी बार, आणि हे इथं मी ह्या अँड गेटचं इनपुट दिल्यामुळे काय येणार आहे, ए बार प्लस बी ए बार बी बार प्लस बी बार सी बार ह्याचं, आणि हा इनपुट लावलेला प्लस ए सी बार इकडे येणार. कळलं का? हे असं.